किडा बिडा नसेल तर एखादा छोटासा किडा मोठ्या किड्याला त्रास देतो. खरे नाग गळ्यात भोलेनाथांनी घेतलेले ते रूप पाहिलं आणि यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला, अरे परमेश्वरा, तपश्चर्या माझ्या वडिलांची आणि दर्शन मला देत आहे. अहो पुण्य त्यांची, त्यांचं मी ऐकलं म्हणून तुमचं दर्शन घडलं. म्हणजे काय पाहिजे ते माग. भोलेनाथ त्यांनी गाठोड उचललं, हे ना हे तुम्हाला दिलंय. ते म्हणे हा माझा प्रसाद आहे, घे प्रसाद. आणि तू घेतला आणि डोक्यावर ठेवला आणि अजून काय पाहिजे असेल तर माग. भोलेनाथ म्हणाले. तो म्हणाला, भोलेनाथा काही नको, फक्त माझ्या वडिलांना दर्शन द्या. आणि भोलेनाथांना यावं लागलं आणि निघाले. भजन करत करत पोहोचले. बाबा आता आवाज काही जास्तच वेगळा होता. पहा, आनंद होता. गाठोडे आलोय, गाठोडे वालाई सोबत आणलाय. बाबा 10वीचा रिझल्ट लागला की मुलं बाटली घेऊन नाचत येत. आई यंदाही पुन्हा राहिलाय 2 मिनिटं. आई म्हणजे मला जाऊ दे पण द्या, काही हरकत नाही. 2दा नापास झालं ते काही होत नाही. तुझ्या भावाचं 3दा झाले होते. आणि मग वडिलांनी पाहिलं की तुझं साष्टांगी नमस्कार घातला, भोलेनाथाचे चरण धरले. आणि वडील म्हणाले, परमेश्वरा, धन्य आहे सुपुत्र हाय माझा की ज्याने तुझं दर्शन मला घडवलं. आणि भगवंतांनी मागितलं काय पाहिजे ते सांगा. ते म्हणे आता काही नको, सगळा तृप्त संसार झालाय, तुझी भक्ती अशी नित्य राहू दे आणि मला घेऊन चल. भोलेनाथ म्हणाले, ते डिपार्टमेंट माझ्याकडे नाही, म्हणजे ते यमदेवाकडे आहे, यम्याकडे आहे. म्हणजे मग माझा वकिला लावून दे, आता मला जायला हरकत नाही. भोलेनाथ म्हणाले, अरे आहेत किती दिवस अजून भजन कर, कशाला जायच्या गोष्टी करताय. आणि आशीर्वाद दिला आणि अंतर्धान पावले. सूर्याची किरण येऊ लागली. त्या गाठोड्यातल्या सोन्याच्या मोहरात चमकू लागल्या. आजूबाजूचे पुतळे त्याची छोटे छोटे होते, ते येऊन पाहतायत. काकांनी गाठोडं आणलं मोठं सोन्याच्या मोहरांचं. आईला सांगितल्यावर दोन्ही बहिणी धावत आल्या आणि भाऊजींचा हात धरला. भाऊजी आमच्या घरी चला आज जेवायला. या भाऊजी, अहो या भाऊजी, आम्ही नाही येत. या भाऊजी, आम्ही नाही येत. या भाऊजी, आम्ही नाही येत. कोणाराकडे जाईल म्हणते तुमच्यासाठी आम्ही. या भाऊजी, भाऊजी तुमच्यासाठी अगदी करते. पण माझी एक लहान बहीण आहे, तुमच्यासाठी अगदी जोडा छान दिसेल. असं सगळं सुरू झालं. इकडून एक बहिणी ओढते, तिकडून एक बहिणी ओढते. शेवटी नावा म्हणाला, थांबा, तुम्ही मला ओढत नाहीये. कोणाला ओढताय? गाठोड्याला ओढताय. पण अहो हे तुमचं गाठोडं आपलं वाया जातंय. जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमविले. केली गाठोडीची नाशी आणि पुढे भीकची मागणी. हे जीवन मिळाले पुन्हा पुन्हा मिळत नाही. जेवढं शक्य तेवढं पुण्य करून घ्या. परमेश्वराची भक्ती, संतांचे चरण घराला लागू द्या आणि परमेश्वराच्या भक्तीने संसार सुखाचा करूया. आपण सगळे एकत्र राहू. फक्त महिन्याच्या महिन्याला एक गाठोडं तरी आलं. सगळा छान त्यांनी सगळ्यांवर पुन्हा संस्कार केला आणि सगळे एक होऊन प्रेमाने सगळं घर गोकुळ झालं. असं घरोघर छान गोकुळ व्हावं आणि घरातले सुपुत्र सगळे, सुकन्या सगळे कर्तबगार व्हावे. तुमच्या सगळ्यांच्या घरात असं छान गोकुळ हो, हे भगवान भोलेनाथाच्या आणि पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो. आणि झालेली कीर्तन सेवा पंढरीरायाच्या चरणी अर्पण करतो. फडकेताई दोन्ही हे दोघांनी उत्तम साथ केलेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत साथ दिली. शेवटपर्यंत साथ देणं अत्यंत महत्वाचं असतं. नाही तर लोक महत्वाच्या वेळी जात मारतात, आम्हाला जायचंय, आम्हाला तिकडे जायचंय. नाही, तुम्ही मोठ्या प्रेमाने राहिले. आता आपण ह्याची दान देगा देवा आणि आरती.